देशात सध्या जे काही घडत आहे ते निश्चितच सामान्य नाही. निवडणुकीतील गोंधळ अजूनही शांत झालेला नाही. दररोज नव्या नव्या घटना समोर येत आहेत. सोशल मीडियावर आणि काही माध्यमातून सतत मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांवर चर्चा सुरू आहे. जनतेच्या मनात आधीच अस्वस्थता आहे. अशातच देशाच्या माजी उपराष्ट्रपतींच्या संदर्भात आलेली एक वेगळीच आणि गंभीर बातमी हा अस्वस्थतेचा कळस म्हणावा लागेल. जयदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते अचानक सार्वजनिक जीवनातून गायब झाले. त्यांनी राजीनामा का दिला हे नेमकं कुणालाच ठाऊक नाही. त्यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात प्रकृतीचं कारण दिलं, पण त्या दिवशी ते अनेक महत्त्वाच्या बैठकींना उपस्थित होते. त्यामुळे त्यांचं आजारी असणं खरंच होतं का हा प्रश्न उपस्थित होतो. जर ते खरंच आजारी होते तर त्यांनी त्याच दिवशी बैठकी का घेतल्या, आणि जर प्रकृतीचं कारण खरंच होतं तर त्यानंतर इतके दिवस पूर्णपणे कुठेही का दिसले नाहीत हे अजून उडत आहे. या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.